इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना 80 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील वयोवृद्ध नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 80 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील वयोवृद्ध नागरिकांना दरमहा 1500 रुपये तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा 2500 रुपये अर्थसहाय्य दिले जाते। या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी वृद्ध व्यक्ती दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील असल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे। यासाठी उत्पन्नाचा दाखला किंवा दारिद्र्य रेषेखालील कुटुंब यादीमध्ये त्या व्यक्ती किंवा कुटुंबाचा समावेश असल्याबाबतचा साक्षांकित उतारा सादर करावा। तसेच वयाच्या पुराव्यासाठी जवळच्या ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिकेकडून मिळणारा जन्म नोंद उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शिधापत्रिकेमधील अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा किंवा आधार कार्ड किंवा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला दाखला यापैकी कोणताही एक पुरावा जोडावा। तसेच रहिवासी दाखला जोडणे आवश्यक असून हा दाखला ग्रामसेवक, तलाठी, मंडळ निरीक्षक किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेला असावा। लाभार्थी दिव्यांग असल्यास जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजेच सिव्हिल सर्जन यांनी दिलेले दिव्यांग प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे। वरील सर्व कागदपत्रे जोडून अर्ज गावातील तलाठी किंवा ग्रामपंचायत कार्यालयात किंवा शहरातील तहसीलदार कार्यालयात सादर करावा। योजना मंजूर झाल्यानंतर दरमहा मिळणारा लाभ आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट जमा केला जाईल। महसूल विभाग, महाराष्ट्र शासन यांचे तर्फे जनहितार्थ प्रकाशित। महत्त्वाची सूचना, या योजनेचा अर्ज जवळच्या तहसील कार्यालयात अथवा सेतू सुविधा केंद्रावर उपलब्ध आहे।